असं क्लिअर केलं सर. आज प्रत्येक व्यक्तीला वाटतंय की माझं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे, राईट रॉंग? प्रत्येक व्यक्तीला असं वाटतं माझं कुटुंब 100% निरोगी राहिलं पाहिजे, राईट रॉंग? पण आज तसं होतंय का? आज तशी लाईफस्टाईल आपण जगतोय का? बिलकुल नाही. आज बघा प्रत्येक घराघरामध्ये तुम्हाला वेगवेगळे आजार दिसतील, राईट रॉंग? आज दिवसेंदिवस तुम्ही आणि मी प्रत्येक आजाराला ग्रासलं जातोय. आज डायबिटीज वाढल्या, आज हार्ट अटॅक वाढले, तर मासिक पाळीची तक्रारी वाढल्या. त्याचं कारण जर आपण शोधलं ना तर पहिली गोष्ट म्हणजे आपली लाईफस्टाईल, राईट रॉंग? आज आपली लाईफस्टाईल आपण प्रत्येकाने चेंज केली. आज प्रत्येक माणसाला 1 किलोमीटर जरी जायचं असेल तरी बाईक पाहिजे, है ना? आणि पूर्वी काही 10 किलोमीटर लोक चालत जायचं. आज मॉडर्न जमान्यामध्ये महिला पहिले पाणी भरायच्या कशावर? डोक्यावर. आज या मॉडर्न आणि मिसेस अमिताभ बच्चन सांगितली उभी राहते बाईक घेऊन. पूर्वी मसाला वाटायला काय होतं ताई? आज घराघरात काय? सात बी गहू कमी गहू चालू तिकडे तिथे मिक्सरवर मसाला पण वाटते, सात बी गहू पण चालू, गहू बी चालू आहे. असं आणि ही मॉडर्न टेक्नॉलॉजी वाढल्यामुळे आज प्रत्येक कुटुंब हे दिवसेंदिवस आजारांनी ग्रासले गेले, राईट रॉंग? त्यासाठी काही ना काहीतरी उपाययोजना झाली पाहिजे की झाली पाहिजे. त्यासाठी गेली 6 वर्ष रिलायन्स मल्टीट्रेड प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने एक जबरदस्त प्रोजेक्ट आणि जबरदस्त प्रोडक्ट मार्केटमध्ये त्यासाठी आणलं कारण तुमचं आणि माझं आरोग्य जर चांगलं हवं असेल तर तुम्हाला न्यूट्रिशनची गरज आहे, राईट रॉंग? आज न्यूट्रिशन मिळतात का? आज तुमच्या खाण्यात माझ्या खाण्यात काही ताकद राहिलेली नाहीये. आपण फक्त पोट भरायला खातोय आणि त्यातूनच आपल्याला ते आजार दिवसेंदिवस आपण होतोय, राईट रॉंग? आणि त्याच्यात कुठेतरी कंट्रोल यावा, तो न्यूट्रिशन आपल्याला प्रॉपर मिळावा म्हणून गेली 6 वर्ष या अमृत ज्यूसच्या माध्यमातून लाखो लोकांच्या कुटुंबात दिली पाहिजे. सतत मी आरोग्य करत होतो. मला हा रिलायन्स अमृत ज्यूस सोशल मीडियातून मिळाला. मी म्हटलं आयुर्वेदिक आहे, वापरायला काय हरकत आहे? आणि त्याचा रिझल्ट घेतला. रिझल्ट घेतल्यानंतर मला सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट ही कळली की आज प्रत्येक कुटुंबाला न्यूट्रिशनची गरज 100% आहे, राईट रॉंग? बघा आपण कुठले मेडिसिन तुम्हाला प्रोव्हाइड नाही करत आहे, कुठले ट्रीटमेंट सांगत नाही. आज प्रत्येक व्यक्तीला काही सिंपल तुमचं नाव काय? मायाताई तुम्हाला जर 100 वर्ष जगायचं असेल एक्झाम्पल तर 100 वर्ष जगण्यासाठी तुम्हाला मेडिसिनची गरज आहे रोज ती 2 टाइम चांगल्या जेवणाची. चांगलं जेवण पाहिजे यार, राईट रॉंग? मेडिसिन ट्रीटमेंट आहे पण तुम्हाला 100 वर्ष फिट जीवन जगायचं असेल, हेल्दी जीवन जगायचं असेल तर न्यूट्रिशन पाहिजे. पण त्या जेवणात राहिले नाहीये आणि ते त्या जेवणातून जर मिळत नसतील तर या शब्दाची 100% आपल्याला ते बरोबर न्यूट्रिशन आहे घ्यायला पाहिजे. आयडिया वापरलं, मला वापरलं. आणि सेकंड पार्ट मग कंपनी सांगते न्यूट्रिशन तुम्ही वापरता तुम्हाला रिझल्ट येतोय तर हे समाजापर्यंत पोहोचलं पाहिजे की नाही काही? एक चांगली गोष्ट, एक चांगली गोष्ट सांगायला काय हरकत आहे? आणि मला तो असं आवडलं की हा आपण वापरतोय ते यूज करायला लोकांना सांगायला काय हरकत नाही. समोरचा घेईल की नाही मला आयडिया नाही पण माझी चांगली गोष्ट लोकांपर्यंत गेली पाहिजे, राईट रॉंग? काही तुम्ही जर एखादी चांगली नवीन पोरी करते चांगली साडी जर घेतली तर पहिली कोणाला दाखवणार? किती भारी साडी आणली अशी करतो नाही काही. आणि चुकून तुमच्या मैत्रिणीला त्या बाजूवालीला ती साडी आवडली, ती काय म्हणणार? अशीच गेला आणि तुम्ही त्या दुकानात घेऊन गेला, मला काय मिळणार आहे का? बाबा चिंता ठेंगा तो दुकानदार काही ना काय देणार आहे का? फुकटमध्ये असे ग्राहक देतो की नाही? पण कंपनी म्हणते असं तुम्ही काम करा, हे ऍडव्हर्टायझिंग करा. जे ऍडव्हर्टायझिंग लोकांचं आरोग्य चांगलं राहणार आहे, लोकांचं कुटुंब सुधारणार आहे, लोकांच्या कुटुंबातला एक व्यक्ती निरोगी जीवन जगणार आहे. काम चांगलं आहे की वाईट आहे? मला गोष्ट पटली आणि 1 मार्च 2025 हा प्रोजेक्ट हातात घेतला आणि लोकांना ऑल ओव्हर इंडियामध्ये मी फिरतो लोकांना सांगण्यासाठी. आता एमपी मध्ये होतो 3 दिवस म्हणजे कंटिन्यू माझा महाराष्ट्राच्या बाहेरचा दौरा आहे, महाराष्ट्रात आहे. आणि हा प्रोजेक्ट मी का समजून घेतला? पहिली गोष्ट बघा, मला हा प्रोजेक्ट करण्याचं कारण तुम्हाला क्लिअर करतो आणि तुम्हाला हे समजेल की आपण केलं पाहिजे की नाही केलं पाहिजे, राईट रॉंग? त्याला थोडंसं ऐकायला 2 मिनिटं. तर मी हा प्रोजेक्ट का करतो? पहिली गोष्ट माझ्या घरात आरोग्याचा प्रॉब्लेम होता माझ्या आईसाठी, राईट? तर मी पहिले प्रोडक्ट यूज केलं. बाय प्रोफेशन मी रिअल इस्टेट फील्डमध्ये वर्क करतो. आपण सगळ्यांनी एक्सपिरियन्स केला कोरोना, माहिती? कोरोना ती करीना नाही, कोरोना हा कोणताही रोग नाही असं ते आमचे सदानंद संगले म्हणतात. कोरोनाचं नाव काय? कोणताही रोग नाही. पण सारे टपाटप लोक मेली की नाही मेली? म्हणजे आज तुम्ही समजून घ्या त्या कोरोनामध्ये अनेक लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं की नाही झालं? लोकांच्या घरातले करते पुरुष गेले
आज त्या कुटुंबावर काय प्रॉब्लेम आहे ते आपण बघतोय. कित्येक लोकांचे जॉब गेले की नाही गेले, कित्येक लोकांचे बिझनेस गेले, त्याच्यामध्ये हा सचिन सक्का होता. मी माझं प्रोफेशन रिअल इस्टेट फील्ड मध्ये वर्क करतोय. लॉकडाऊनच्या नंतर माझा रिअल इस्टेट बिझनेस टोटली कॉलॅप्स आहे. म्हणजे माझ्याकडे डील व्हायची असेल तर मला एक दोन तीन महिने वेट करावे लागते डील क्रॅक करायला. आणि पर्याय ऑप्शन काय नाही, पैसा माझ्या बिझनेस मधूनच काय घर कसं चालणार. मग मी ऑप्शन निवडला होता की एकतर आपण जॉब करूया, एकतर माझा बिझनेस सोडूया. पण मला सांगायला तुम्हाला आनंद होईल सगळ्यांनाच, जे जुने आहेत आणि जे नवीन आहेत, हा प्रोजेक्ट माझ्यासमोर आल्यानंतर मला गोष्ट कळल्या आरोग्याचं प्रोडक्ट आपल्याला वापरायचं माझी गरज होती. सेकंड पार्ट कंपनी मध्ये प्रोडक्ट जर तुम्ही सेल करताय, प्रमोट करताय आणि तुमच्या थ्रू हा प्रोडक्ट जर मार्केटमध्ये विकला गेला तर या सिस्टमचं तुम्हाला करोडो रुपये कंपनी देणार. करोडो रुपये काय दाखवतं फेक आहे सगळं. मला सुद्धा फेक वाटलं होतं. पण ते कसं 70,000 आठवडा, बापरे 6,000 रुपये लावा 70,000 आठवडा कसं का मला बसलं नव्हतं. 2,80,000 6,000 रुपये करून मला अजिबात बसलं नव्हतं. पण मला एक गोष्ट पटली होती की थोडं गरजेचं आहे. पण ज्या दिवशी मी हा प्लॅटफॉर्म प्रॉपरली समजून घेतला, मी डीप मध्ये गेलो, कंपनीच्या हेड ऑफिसला गेलो, त्याच्या टेक्निकल पॉईंट समजून घेतला, तर मला कळलं की हा कॉर्पोरेट बिझनेस आहे, करायला पाहिजे. रिझल्ट काय लागेल आय डोंट नो, पण करायला पाहिजे. म्हणून मी 1 मार्चला प्रॉपर तयारीशी या प्रोजेक्टला कामाला सुरुवात केली. कारण माझा बिझनेस टोटली कॉलेज झाला होता, मला फायनान्शियल खूप गरज होती. बघा आपली कंपनी 2 गोष्टी इम्पॉर्टंट देते. पहिलं म्हणजे आरोग्य, राईट रॉंग. सेकंड म्हणजे तुम्हाला वेल्थ पण देते, हेल्थ अँड वेल्थ. या दोन्ही गोष्टी एकाच प्लॅटफॉर्म मध्ये. आज बघा मार्केटमध्ये तुम्हाला कित्येक असे लोक दिसतील ज्यांच्याकडे भरपूर चांगली हेल्थ आहे, राईट रॉंग सर. ताई खूप चांगली हेल्थ आहे पण पैसा नाहीये. उपयोग आहे का अशा हेल्थचा? आणि बरेच लोक तुम्हाला अशी पण दिसतील मार्केटमध्ये ज्यांच्याकडे चांगली हेल्थ आहे पण काय नाहीये, त्यातला मी होतो. माझी हेल्थ चांगली होती पण माझ्याकडे काय नव्हता, पैसा नव्हता. मार्केटमध्ये एक गोष्ट मला अशी दाखवा की दोन्ही गोष्टी एकाच प्लॅटफॉर्मवर तुम्हाला दिल्या जातील असा एक प्लॅटफॉर्म आहे का तिथे? बिलकुल नाहीये. ऑप्शन जॉब, जॉब तुम्हाला पैसा देते, हेल्थ देते का? बिझनेस तुम्हाला पैसा देते, हेल्थ देते का? नाही. पण गेली 6.5 वर्ष रिलायन्स मल्टीप्लेड ही दोन्ही गोष्टी एकाच प्लॅटफॉर्मवर गेली 6.5 वर्ष आम्ही माझ्या आईसाठी मला हेल्थ ह्या प्रोडक्टच्या रूपात मिळालं आणि हा बिझनेस करता करता मला वेल्थ मिळाली. आणि ती वेल्थ माझ्या समोर आल्यानंतर, हा प्रोजेक्ट माझ्या समोर आल्यानंतर एक गोष्ट मला कळली की या प्रोजेक्टच्या माध्यमातून मी माझी लाईफ चेंज करू शकतो. मी अनेक कुटुंबांना निरोगी जीवन देऊ शकतो, अनेक कुटुंबाला फायनान्शियल फ्रीडम देऊ शकतो. फक्त हा प्रोजेक्ट मी करायचं की नाही डिसाईड केलं पाहिजे, राईट रॉंग. 1 मार्चला मी डिसिजन घेतलं. सांगायला आनंद वाटेल मी मोठा किती आहे, किती मोठा जरी सांगायला आनंद आहे. पण मी तुम्हाला ही ऑपॉर्च्युनिटी ज्यांनी आज तुम्हाला दिली तर नक्की या खाली गेल्यानंतर ना ती जादूची झपकी नक्कीच आहे. का माहितीये का? कारण प्रत्येक व्यक्ती पाय खेचण्यात व्यस्त आहे, राईट रॉंग. पण एक इंडस्ट्री डायरेक्ट सेलिंग जी प्रत्येक माणसाला पुढे नेण्यासाठी काय ना काहीतरी काम करते. आणि ती इंडस्ट्री म्हणजे रिलायन्स मल्टीप्लेड प्रायव्हेट लिमिटेड. त्यासाठी जोरदार यूज केला पाहिजे. तुला स्टार्ट करण्याला आनंद होईल. 1 मार्च 2025 हा माझा स्टार्टअप पॉइंट रिलायन्स मधला आणि 1 मार्च 2026 आहे माझा कालावधी. 3 महिने 16 महिन्याचा माझा कारभार. 1000 रुपये लावून एक बिझनेस 6,000 साठी काही आपण 6,000 देणार. एक्झॅक्टली जोरदार. मी सुद्धा माझ्या आईच्या ट्रीटमेंटसाठी तिला आवश्यक जे घटक होते ते प्रोडक्ट पाहिजे होते ते मी पैसे दिल्याने घेतले. आता कंपनीमध्ये फ्रीमध्ये फक्त प्रमोशन करा आणि सांगून तुम्हाला मॅजिक काय झालं ताई. फ्रीमध्ये या बिझनेस मध्ये काम करून 15 ते 16 महिन्याच्या जर्नीमध्ये या सचिन सकपाटे रिलायन्स मध्ये 42 लाख रुपयाचे इन्कम केला. पर वीक मी 2.25 लाख रुपयाचे इन्कम रिलायन्स मधून आज 1 लाख रुपये ताईचे बिझनेस मधून जर कमवायचं असेल तर किती करोड रुपये लावावे लागतील. करोड रुपये लावल्यानंतर 1 लाख रुपये येतील. ज्या कंपनीत 6,000 रुपये प्रोडक्टसाठी द्यायचे आणि फ्री मध्ये काम करायचं त्याचा जर 2.2 लाखाचा इन्कम येत असेल तर करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे? तुम्ही आहात त्या आयडियासाठी करायला पाहिजे. इन्व्हेस्टमेंट राव. तुम्ही समजून घ्या मार्केटमध्ये जॉब राहिलेले आज बिझनेस चालत नाही. कॉम्पिटिशन भला मोठा कॉम्पिटिशन आहे मार्केटमध्ये. आज कित्येक मार्केटमध्ये मुलं तुम्ही बघा मार्केटमध्ये शिकलेली मुलं आहेत, डिग्री डिप्लोमा नाही बरोबर की नाही सगळं केलंय. झोमॅटो जातात, झोमॅटो मारा, स्विगीवर जातात, हाऊसकीपिंग, वॉचमॅन
मजबूरच, कारण का 20-25 हजाराच्या वरती जॉब नाही, राईट रॉंग? 20-25 हजारात आज चालतं का घर? बिलकुल नाही. आज मुंबई सारख्या शहरामध्ये एक चांगली लाईफस्टाईल जगायला 1 लाख रुपये लागतात नाही. आणि एज्युकेशनचा खर्च 1 लाख रुपये आहे. केजी, सिनियर केजी, ज्युनियर केजी मध्ये टाकण्यासाठी मुलांना चांगल्या कॉन्व्हेंट शाळेमध्ये 1 लाख रुपये डोनेशन लागतं, राईट रॉंग? जर शाळा सेटला घेत असेल तर जगण्यासाठी किती पैसा लागतो तुम्ही विचार करा. फायनान्शियल आज मराठी माणूस मुंबईमध्ये राहिला का? विराटच्या पुढे गेला. आणि आज या भारतामध्ये मुंबई सारखा हा जो काय आपण बिझनेस हब म्हणतो, तिथे गुजराती आणि मारवाड्यांचा हब झाला. तुमच्या घाटकोपरमध्ये बघा, कारण ते बिझनेस करतायत राव. ते बिझनेस करतात, रिअल बिझनेस करतात. मराठी माणसाला कधी अक्कल येणार? कारण हा शब्द तुम्हाला वाईट वाटते, पण मला ती अक्कल 1 मार्च 2025 ला आली. बॉस हा बिझनेस करायला पाहिजे. त्या बॉस मध्ये इतरांचा लॉस नाही, ज्या कामामध्ये माझा लॉस नाहीये, तर ते काम करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे? मी जर हे केलं तर तुम्ही प्रत्येकाने स्वतःला आज घरी जाऊन प्रश्न विचारा की मी जर रियांशला एक्सेप्ट करतोय, रियांश मध्ये काम करतोय, तर माझा लॉस काय? किती लॉस होणार आहे? काही बिलकुल नाही. असं वाटेल का सचिन सरपंचच्या नादाला लागून फास लावायची वेळ आली, 6200 घेऊन गेला आराम करून, अशी तर वेळ येणार नाही. एक बर्थडे पार्टी आली तर एक बर्थडे पार्टीला 10,000 रुपये खर्च करतो की नाही करतो? काही तुमच्याकडे स्मार्टफोन आहे, जर हा हरवला पडला तर हा मोबाईल आता कितीचा आहे? 12,000चा. मला नक्की प्रामाणिक सांगा, सगळ्यांनी लक्ष द्या. 12,000चा मोबाईल हरवला तर किती हजारचा मोबाईल घ्या? नाही खोटं बोलतात. नक्की सांगतो 21,000. किती हजाराचा आता? 14चा तर घ्या. 2,000 एक्स्ट्रा वाढवला की नाही वाढला? खालचा मॉडेल कधीच कोण घेणार? राईट रॉंग? कितीही दलिंदर माणूस असू दे, मोबाईल मात्र त्याच्यावरच्या टॉपचाच घेणार, राईट रॉंग? मग तुम्ही विचार करा माय फ्रेंड्स, जर एक हातातली गोष्ट हरवल्यानंतर ती घेण्यासाठी 2,000 एक्स्ट्रा टाकू शकतो, तर ज्या आरोग्यासाठी, ज्या शरीरासाठी आपण आयुष्यभर काम करतो, त्याला जगवण्यासाठी 6,000 खर्च करायला काय हरकत नाही? जर त्या 6,000 तुम्हाला रिझल्ट येतो तर लोकांच्या आयुष्यासाठी आपण काम केलं पाहिजे. ते काम केलं. मला खूप मजा येते काम करताना. ज्यावेळेला कोणतरी येऊन सांगतो की सचिन सर, तुमच्या प्रोडक्टमुळे माझी आई बरी झाली, तुमच्या प्रोडक्टमुळे माझा वडील बरा झाला, तुमच्या प्रोडक्टमुळे माझ्या मिसेसचा रिझल्ट आला. सर, झोपल्यानंतर एवढा आनंद वाटला की चांगलं कार्य माझ्या हातून होतं, नाही तर एखाद्याला दारुडा बनवायला तयार, राईट रॉंग? एखाद्याला आतंकवादी बनवायला तयार, एखाद्याला चोर बनवण्यासाठी मार्केटमध्ये लोक आज काम करतायत. पण गेली 6.5 वर्ष रियांश कंपनी एक सामान्य माणसाला करोडपती बनवण्यासाठी काम करते. काम करताना खूप मजा येते. लोक म्हणतात सर तुम्ही फसवायचं काम करता, मला काय फरक पडत नाही. त्या प्रोडक्टने माझी आई बरी झाली ज्या दिवशीला, त्या दिवशीच मला समाधान मिळालं की हे प्रोडक्ट माझ्यासाठी एक लाईव्ह प्रोडक्ट आहे, मी लोकांना देऊ शकतो. जर माझ्या घरात रिझल्ट असताना सचिन सकपाळ एवढं छाती प्रोडक्ट मला बोलला असता. मी सर आज हे प्रोडक्ट फक्त तुम्हाला सजेस्ट करतो असं नाही, मी रोज नित्यनेमाने माझं पहिले प्रोडक्ट मी घेतो. मी जर घेतोय तर मी लोकांना कॉन्फिडन्स देऊ शकतो, राईट रॉंग? काय वाटतं सर, एकदा तरी प्रोडक्ट वापरलं पाहिजे, न्यू लोक वापरलं पाहिजे, तर एकदा तरी जाऊन काय जमते 6,000, 700, 200 रुपये. आणि जर रिझल्ट आला आणि तुम्हाला वाटलं की मला हे काम करायचं तर काम चांगलं की पाहिजे चांगलं. मी स्टार्टअप केलं होतं ह्या पहिल्या, तुम्ही समजून घ्या. त्यावेळेला मला एक गोष्ट आठवत असं समजून आलं की यार मार्केटमध्ये दारू, गुटखा, गोवा, चरस, अफीम, गांजा विकला जातो. बरं, या सगळ्या गोष्टी चांगल्या की वाईट आहेत ताई? जर चरस, दारू, गांजा विकला जाऊ शकतो, तर अमृत ज्यूस विकलं जाईल की नाही विकलं जाईल? हे त्याच्यापेक्षा तेवढं वाईट नाहीये. ज्या दारूने लोकांच्या लिव्हरला त्रास होतोय, ज्या गोवा गुटख्याने लोकांना कॅन्सर होतोय, त्याचे ओपन मार्केटमध्ये विकणारी दुकानं तुम्हाला दिसतात, तर अमृत ज्यूस हे लोकांच्या आरोग्यासाठी विकलं पाहिजे की नाही विकलं पाहिजे? मग तुम्ही समजून घ्या की मित्रांनो, करायचं की नाही, काही करायचं की नाही करायचं, पण मला काम करताना खूप मजा येते. मी रियांशच्या ह्या कामामध्ये एक मिशन म्हणून काम करतोय की माझं पहिलं मिशन की लोकांना रोजगार द्यायचं. मिशन चांगलं की वाईट आहे? सेकंड मिशन की ह्या भारतामध्ये आज रोजगाराची खूप गरज आहे की नाही? आज भारतात रोजगार नाहीये. आज बघा तुम्ही
गेली जवळपास महिना होत आलाय, जंतर मंतरवर एक माणूस झोपलाय आणि तो लोकांसाठी, त्या मुलांसाठी लढतोय. राईटवर बघताय की नाही बघताय? ही अवस्था आहे आपल्या भारत देशाची. रोजगार नाही आहे पाठीपेठ. आणि मी त्या मिशनवर काम करतोय की माझ्या बरोबर येणाऱ्या एक व्यक्तीच्या कुटुंबाला मला रोजगार द्यायचा आहे. काम चांगलं आहे की वाईट आहे? आज मला सांगा ताई, मला बघून तुम्हाला काय वाटतं, मला एज्युकेशन किती असेल? 15-16 मी टाळ्या वाजला ताई, मला डिग्री मला आज तुम्ही दिला डिग्री तर खूप थँक्यू. पण ताई तुमचं एज्युकेशन काय? ताई तुम्ही फर्स्ट इयर, अच्छा फर्स्ट इयर नंतर कंटिन्यू करणार, शिक्षण कंटिन्यू करणार ना ग्रॅज्युएशन पर्यंत? मला एक सिंपल सांग, ग्रॅज्युएशन नंतर जर तुम्ही नोकरीसाठी गेला तर नोकरी किती हजाराची मिळेल? प्रामाणिक सांग. 15 ते जोरात काळा होतं 15 ते 14 ग्रॅज्युएशन असेल म्हणजे अजून 20-25 वयाचा जेव्हा तुम्ही होणार तेव्हा तुम्हाला 15,000ची नोकरी मिळणार. आणि ग्रॅज्युएशन आता ताईने मला 15 सांगितलं, म्हणजे माझं पण ग्रॅज्युएशन कम्प्लीट करून टाकलं आजच. मला सांगायला आनंद होत ताई, तुम्ही समजून घ्या एज्युकेटेड आहात. हा सचिन सकपाळ ना ग्रॅज्युएट आहे ना ग्रॅज्युएट आहे, हा 12वी नापास आहे. हा 12वी नापास सचिन सकपाळ ताई. आता तुम्ही म्हणताय मी ग्रॅज्युएशन नंतर 15,000 घेणार, तर माझ्यासारख्या नापास 12वी व्यक्तीला किती हजाराचा जॉब मिळेल? 7-8 हजार, 10-12 हजार. काही याच्यावर जाईल कमी. मग तुम्ही सांगा, माझ्यासारख्या 12वी नापास व्यक्तीला एक 6,000 भरून रिलायन्स कंपनी 2.25 लाख, 2-2.25 लाख आठवड्याला देते. याच्यापेक्षा काय मॅजिकल पॉइंट असू शकतो या कामामध्ये? काम काय करते तर लोकांच्या आरोग्यासाठी, लोकांच्या कुटुंबाला तंदुरुस्त बनवण्याचं काम मी करतोय, लोकांना रोजगार द्यायचं काम करतोय. वाईट आहे का काम? असं लाख रुपये मिळतात त्यात. मग काही विचार करा, ग्रॅज्युएशन नंतर काय करायचं? डिपेंड ऑफ यू. मी नाही सांगणार की यशच करायला पाहिजे, पण खरं सांगतो याच्याबद्दल जाऊन सर्च करा. डायरेक्ट सेलिंग बद्दल सर्च करा. डायरेक्ट सेलिंग हा कन्सेप्ट आज भारतासाठी कॉर्पोरेट वर्ल्ड आहे. एक कॉर्पोरेट बिझनेस आहे. याला तुम्ही आलतू फालतू समजत असाल. यात प्रोडक्ट विकणं म्हणजे तुम्हाला असं वाटतं फालतूचं काम आहे, दोन काम करणार. अरे आज याच प्रोडक्टला विकणारी लोक पैसे कमवतात. त्या मार्केटमध्ये पण प्रोडक्ट विकूनच लोक पैसे कमवतात. तुम्ही ऐश्वर्या राय ओळखता का? हा, बाजूने तुमची पडत आहे ऐश्वर्या राय. ती पण काहीतरी विकते, तुम्ही बघितलं? ती साबण विकते. साबण मेरे सुंदरता का राज है, विकते की नाही विकते? एवढी मोठी सेलिब्रिटी साबण विकते. अमिताभ बच्चन ओळखता? अमिताभ बच्चन आज एवढा मोठा अमिताभ बच्चन हाजमोला पण विकतो. आज शाहरुख खान सारखा माणूस स्टाईल विकतो. एसआरके स्टाईल, घरात कपडे धुवायची पावडर विकतो की नाही विकतो? मग तुम्ही विचार करा, जास्त शरम त्यांना वाटली पाहिजे की नाही? आम्ही एवढे मोठे सेलिब्रिटी, आम्ही साबण कसं विकणार, आम्ही टाईम कशी विकणार? अहो तुम्हाला कळत नाहीये, ह्याच विकण्यामध्ये तुम्ही आणि मी वापरलेल्या वस्तूंमधून त्यांच्या घरात करोड रुपये जातात, म्हणून ते बेशर्मीने ते प्रोडक्ट विकत. राईट रॉंग? तीच ताकद रिलायन्स कंपनी तुम्हाला एक रियल प्रोडक्ट विकून करोड रुपये कमवण्याची देते माझ्याकडे. ती ऐश्वर्याची ऍड बघितली तर मला खूप राग येतो. आता पहिले असं वाटायचं काय नाही, का राग येतो माहितीये? ती एवढं टपा झुकते वरती गुलाबाची पाकळ्या आणि असं हात बाहेर काढते, म्हणते मेरे सुंदरता का राज क्या है? शपथ सांगा, ऐश्वर्या 10 रुपये लक्ष लावत असेल. मी माझी शपथ घेतो, गेली 15 वर्षे ताई माझी बायको पण लक्ष लावते. आपलं हाय तशीच आहे. मी कधी विचार करतो, सारी ही 10 रुपये कशी गोरी झाली? ही गोरी होण्यामागचं कारण गेली 15 वर्ष जी माझी बायको लक्ष लावत होती ना, त्याच्यातून गेलेलं तिच्या घराबद्दल कमिशन. ती ब्रँड कुठला तरी लंडनचा लावते. राईट रॉंग? कुठे ऍड करून हे लोक करोड रुपये कमवू शकतात. तर ज्या प्रोडक्टला रिअल रिझल्ट आहे ते प्रोडक्ट तुम्ही स्वतः आणि मी स्वतः वापरून लोकांच्या आरोग्यासाठी विकलं पाहिजे की नाही विकलं पाहिजे? याचा मोबदला गेली 15 महिने आज या
रियांश मल्टीपेड कंपनीच्या रियांश अभिजितचा ब्रँड अँबॅसेडर तुमच्या समोर उभा आहे सचिन सत्कार. कोण उभा आहे? ब्रँड अँबॅसेडर. ऐश्वर्या ब्रँड अँबॅसेडर कुठलं तरी पुढे ऐकलं नाही. सचिन तेंडुलकर एमआरएफचा ब्रँड अँबॅसेडर असं काहीतरी असतात का? तसं मी आज सचिन सत्कार या कंपनीचा कोण आहे? ब्रँड अँबॅसेडर. काही चांगली गोष्ट आहे पण लोकांना पटणार नाही. तुम्हाला बेबीपासून सांगून सुद्धा लोक तुमच्यावर विश्वास करणार तर चांगली गोष्ट लोकांच्या खोबडीत बसत नाही. आज जर अशी तुम्हाला न्यूज असती की घाटकोपर मध्ये अशा शाळेमध्ये दारू बिर्याणीची पार्टी आहे, किती लोक आली असती? दार बंद करायला लागला असता आम्हाला, बंद झाला तर एवढाच मोठा आमचा स्वस्त नाही असा मेसेज दिला असता तर लोक आली असते का? एक वेळ टीव्ही लावून पिक्चर बघून क्रिकेटची मॅच बघून त्याने दिवस घालवला असता पण स्वस्तला जाणार नाही. तर लोक चांगल्या गोष्टी कधी एक्सेप्ट करत नाही. अजून एक असा न्यूज आली असते तुम्हाला की आज घाटकोपर मध्ये अमृतची आठ सांगायला दीपक जामदारच्या जागेवर अमिताभ बच्चन येणार आहे. काही किती लोकांना बोलवलं असतं? आज तुम्ही आजूबाजू चला चला अमिताभ बच्चन येतोय. पण आज सांताक्रूजचा कोणाला होता? दीपक जामदार. त्याला काय बघायचं? एक सामान्य व्यक्तीला कधी सामान्य व्यक्ती कधी इज्जत देत नाही. हीच गोष्ट जर डॉक्टर तुम्हाला सांगेल ना 61,000ची आहे आणि तुमच्या तुम्हाला फार गरज आहे, काय करत नाही? फार दुसरी किडनी विकायला तयार व्हाल तुम्हाला जर नाही का नाही. तर तुमच्या आमच्यातला एक व्यक्ती ज्या कुठली गोष्ट सांगतो तो लोक विश्वास ठेवत नाही. पण मला तुम्हाला जातात एक गोष्ट इम्पॉर्टंट सांगायचं आहे. आज माझ्यावर तुम्ही किती विश्वास ठेवता मला माहिती नाही. पण ज्या व्यक्तीने तुम्हाला आणलंय खरं सांगतो त्या व्यक्तीला धन्यवाद बोला. कारण त्या व्यक्तीने तुमच्या आयुष्यासाठी तुम्हाला चेंज होण्यासाठी तुमच्या कुटुंबाला चेंज होण्यासाठी दिलेली संधी आहे. तर मला सुद्धा ज्या व्यक्तीने संधी दिली आज त्या व्यक्तीचं नाव घेणं फार गरजेचं आहे. त्या व्यक्तीचे एक सोशल मीडियाचे एक पोस्ट माझी लाईफ चेंज केली. माझी एक पोस्ट मी बघितली की त्या पोस्ट मध्ये माझ्या आईचा आजार लिहिला होता आणि मी एक्सेप्ट केलं की हा प्रोडक्ट वापरून बघूया. आणि त्या व्यक्तीने मला सेम हा प्रोडक्ट तुमच्यासारखं समजवलं आणि डिसिजन घेतलं आणि तो व्यक्ती आज माझ्या आयुष्यामध्ये 40 लाख रुपये देऊन जातो. असे माझे महागुरु माझे ग्रेट गुरु दत्ताजी मांडे सरांसाठी सिरियस घेतलं नसतं तर मी जास्त तुम्हाला सांगतोय की मी लाख रुपये आठवड्याला कमवतो हे मला मिळालं नाही. म्हणजे ज्याने तुम्हाला हा विषय दिलाय त्याच्याकडे परत एकदा समजून घ्या. लॉस तर काही नाहीये. पण आता शेवटचा एक पॉइंट मला फक्त 5 वर्ष काही असं तुम्ही सांगा की 5 वर्षानंतर तुम्ही करोडपती मला होऊ शकता? अजिबात नाही. अजिबात नाही. जे आहे तसंच ज्या प्रॉब्लेम अजून वाढतील अजून इथल्या भोगायच्या आपल्या वरच्या आळ्या अजून मोठ्या मोठ्या होतील का? कारण अजून कर्ज वाढणार अजून प्रॉब्लेम वाढणार होणार आहे का आपल्या लाईफ मध्ये? नाही. मग 5-6 हजार रुपये लावून जर 5 वर्ष मी तुम्हाला सांगतो 5 वर्षात ऍटलिस्ट 10 लाख तुमच्या अकाउंट येतील ही गॅरंटी देतो. 5 वर्षात त्याची का लॉस दिसतोय का तुम्हाला? 14 महिन्यामध्ये 15 महिन्यामध्ये मी 40 लाख रुपयापेक्षा जास्त कमवले. ताई आज 40 लाख रुपये एक व्यक्तीच्या 35 वर्षाच्या रिटायरमेंटचे पैसे आहेत. आणि ते 40 लाख मी फक्त 15 महिन्यात रिया शोधून दिले. आणि ज्यांना अजूनही खोटं वाटत असेल खाली होऊन बघा तर तुम्ही बोला हा काय घालून काय फेकतोय ते फेकत नाहीये. रिअल सांगतोय माझा अकाउंट बघा. ओके. सो माझ्या फ्रेंड्स बोलायला भरपूर काय पण जातात एक गोष्ट इम्पॉर्टंट ठेवा. शरीर हे एवढं भाग आहे परत आपल्याला मिळणार. आयुष्यामध्ये आपण स्वर्ग बघितलंय का? आयुष्य इथेच जगा मजेशीर जगा. पैसा कमवण्याचे बरेचसे मार्ग आहेत पण आपण त्या मार्गांना कधी कधी एक्सेप्ट करत नाही. काहीतरी भूलथापा देऊ आपण काय म्हणतोय फालतूचं काम आहे. मला सुद्धा जर फालतूचं काम वाटलं असतं ते सचिन सत्कार आज जे सांगतोय ते माझ्या आयुष्यात कधी चालत असं तुमच्यासमोर मांडण्यासाठी. आज प्रत्येक माणसाचे स्वप्न असतात बँक बॅलन्स पाहिजे कुटुंब सुखी पाहिजे नाही तर ते घर पाहिजे गाडी पाहिजे. पण आजच्या परिस्थितीत एखाद्या व्यक्तीने घर घ्यायला सुद्धा काही डोक्यावर केस राहणार एवढं महाग झालेत. पण तुम्हाला सांगायला आनंद होईल अजून एक गोष्ट माझ्या लाईफ मध्ये रियाज दिली. 15 वर्षापूर्वी माझं एक स्वप्न होतं की मी माझी स्वतःची कार कधीतरी घेईन. पण माझ्या बिझनेस मधून कधी झाले नसते कारण बिझनेसच पडला होता. तर सांगायला आनंद होतोय की जे स्वप्न मी गेली 15-20 वर्ष अगोदर बघत होतो फक्त 15 महिन्यात 40 लाखाबरोबर 15 लाखाची मारुती विक्टोरी कार पण रियाज कंपनीतून परचेस करू. आणि मी का सांगतोय तुम्हाला असं वाटतं हा का सांगतोय मला का सांगतो आम्हाला? बट फ्रेंड्स जो प्रोजेक्ट तुम्ही ऐकलाय सेम मी ऐकलाय.
जे काम कंपनी तुम्हाला सांगते ते काम मी सुद्धा केलंय 15 महिने. बस त्याला डुप्लिकेट करून तर बघा. आज जो सचिन सकपाळ तुम्हाला 15 महिन्याची जर्नी तुम्हाला इथे सांगतोय, एक एक व्यक्ती सेम जर्नी यांच्या माध्यमातून इथे सांगते मी गॅरंटी देतो. करायचं तयार का? तयार का? व्हेरी गुड. सो माय डियर फ्रेंड्स, थँक्यू सो मच. मला तुम्ही ऐकलात. मजबूर ऍक्च्युअली मी आत येणार नव्हतो. आता ट्रेन मधून येताना माझा शर्ट फाटलाय, त्या गर्दीत घुसलो. एसी मध्ये सुद्धा बसायला चान्स नाही, एसीचा पास असून. एकाच्या मला इथे शर्ट अडकला आणि बॅग अडकली. मी म्हटलं आज मी बोलत तर तुम्ही बोला, पण मजबूरन मला ते बोलावं लागतं. कारण मला माझं काम ते आता झालं की मला तुमच्यापासून राहत नाही. कारण मी एक मिशनवर काम करतो बाय फ्रेंड्स. खरोखर मला खूप मजा येते आणि मला ते आयुष्य बघायचं आहे की त्या कामातून, माझ्या कामातून इतर लोकांच्या आयुष्यामध्ये काय मी देऊ शकतो. राईट रॉंग? तर तुम्ही मला ऐकलात, समजून घेतलात. काही चुकून जर माझ्याकडून गेलं असेल तर मला क्षमा करा. पण माझ्या फ्रेंड्स एकदा तरी फक्त 3 वर्ष रिॲक्शन देत बघा. 3 वर्ष टीम रायसिंग कॅन्टर पूर्ण इंडियाची आपली टीम आहे, मुंबईमध्ये काम करते. तर त्या टीमला 3 वर्ष देऊन बघा. काही तुम्ही कॉलेज करता करता बिझनेस करू शकता सोशल मीडियावर. आज लोक एक रील बनवून करोड रुपये कमवतात. बघा तुम्ही, करोडो रुपये. अनेक रील स्टार पैसे बनवतायत आणि आपण फक्त रील मजा घेतोय त्याची रात्रभर. आणि तुमच्या मजामध्ये त्याच्या घरात करोड रुपये जात आहेत. ती मजा घेण्याचं बंद करा. वेळ आली की रिअल ट्रॅकवर रिअल काम करणं. तयार का? विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. मला तुम्ही ऐकल्याबद्दल पुन्हा एकदा मी वाघमारे सरांना धन्यवाद देईन की मला इथे बोलायचं काम दिलं. हम सबके महागुरु सचिन जी सकपाल सर, उनकी जर्नी, उनकी लाइफ की जर्नी, उन्होंने जो हिसाब से जो स्ट्रगल करके उन्होंने सक्सेस इस रियल प्राइवेट लिमिटेड से दिया.